आजी झोपलीस? नाही, या ना, या. आजी ही ज्योती. नमस्कार करते. या ना, या. बसा. सुंदर आहे हा. आणि नशीबवान पण. आमचे राकेश खूप शुद्ध मनाचे आहेत. भेसळ म्हणून नाही त्यांच्या मनात अजिबात. त्यांची काळजी घ्याल ना? राकेश जरा ते द्या. घ्या. आवडलं की नाही सांगा आम्हाला. नक्की. थँक्यू. बरं या. येते. अरे नाही रे, विटनेसचं काहीच अजून कळलेलं नाही. ते मी कळवतो तुला, नंतर फोन करतो. आमचं एक काम आहे तुझ्याकडे. आमची इच्छा अशी आहे की उद्यापासून तू ऑफिसला यायचंस आणि आमची मदत करायचीस. पण आजीने तर आजी काय तर त्यांची तब्येत बरी नाही आहे. काय झालं आजीला? नाही नाही, नथिंग सिरियस, पण वय पण आहे ना त्यांचं आता. आणि शिवाय त्यांच्याशी बोललोय आम्ही, त्यांनी परवानगी दिलेली आहे. आणखीन एक प्रॉब्लेममध्ये गोवर्धनही येत नाही ऑफिसला रेग्युलरली. हा तो मुक्ताचा ॲक्सिडेंट. अरे पण किती दिवस? काय बाबा. ओके ओके ठीक आहे, दॅट्स नॉट एन इश्यू. त्यांना काय करायचं त्यांना करू देत, पण प्लीज यू स्टार्ट कमिंग टू द ऑफिस. आम्हाला आमचा माणूस पाहिजे तिकडे. ओके ठीक आहे बाबा. आणि एक फेवर हवा होता. मला एक नवीन हँडसेट पाहिजे. नाही माझ्यासाठी नाही, विनायक काकांसाठी. विनायक रावांसाठी? हो. विनायक रावांसाठी हँडसेट? हा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांचे प्रॉब्लेम्स, ते धमक्या वगैरे. हां हां, दॅट इज ओके. पण विनायकराव आपल्याकडून कुठली वस्तू घेतील? त्याचे मान अपमान? ती जबाबदारी माझी. गायत्री, काय झालंय काय? अहो तुम्ही ती केस विथड्रॉ करा अरे प्लीज. प्लीज. हे तू काय सांगतेस मला? तुम्हाला लक्षातच येत नाहीये माझ्या मनाची परिस्थिती काय झाली ती. माझ्या लक्षात येते, पण यांच्या बेछूट वागण्याला पायबंद घालायला नको. हा, ते काम सरकारचं आहे, ते करतील ना त्यांचं काम. सरकार बघत बसलंय. त्या वैरण गावात दूषित पाणी प्यायल्यामुळे प्रत्येक घरात एक रुग्ण तयार झालेला आहे. कोणाला काही फरक पडत नाही. सामान्य माणसाच्या जीवाची किंमत काय आहे? ऍक्सिडेंट झाल्यानंतर 50,000 रुपये, पुरात वाहून मेल्यानंतर 1,00,000 रुपये हे लेखी असतं. प्रत्यक्षात किती पोचतं हे फक्त घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला माहिती. हे पहा, हे सगळं मला पटतंय, पण त्यांनी तुमच्या जीवाची भीती घातली आहे. तुमचं खरंच उद्या काही बरं वाईट झालं तर आम्ही काय कुठे जायचं? सगळं व्यवस्थित होईल. आणि तसंच काही झालं ना तर मुलांना घेऊन तू मासाहेबांकडे जा. अच्छा, म्हणजे असं काही झालं तर मी मासाहेबांकडे गेलेली तुम्हाला चालणार आहे? हा, पण तुम्ही केस नाही मागे घेणार? गायत्री प्लीज, मला असं करायला नको ना सांगू. नाही नाही, ठीक आहे, सगळं समजतंय मला. आमच्या सगळ्यांपेक्षा तुमचं काम तुम्हाला जास्त महत्वाचं आहे. तुला असं वाटतं?
गायत्री, इथे बघ. गायत्री, माझ्याकडे बघ. प्लीज मला कमजोर नको करूस. उलट तूच सांगायला हवं तुम्ही जे करताय ते योग्य आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. हो, बरोबर आहे. चालेल चालेल. आणखी काही? तू काळजी करू नकोस. हे बघ, परत त्या माणसाचा फोन आला ना तर आपण पोलिसाकडे जाऊ. ओके? पण या स्वार्थी माणसानं अद्दल घडवायलाच पाहिजे ना. समाज स्वच्छ करायचा म्हणजे कोणीतरी गटारात उतरायला पाहिजे. हं? निकिता, ज्योती आज मासाहेबांना भेटायला जाणार होती. भेटली का? भेटली ना. काय सुंदर चेन दिली आहे तिला. हो का? अरुण, मला वाटतं आता लग्नाची बोलणी करायला काही हरकत नाही. लगेच? इतक्या लवकर? अरे, निदान एंगेजमेंट तरी करून ठेवावी असं म्हणते. अरे, मला त्यांच्या घरातल्या पुरुषांचं कॅरेक्टर काही तेवढंसं चांगलं वाटत नाही. काहीतरी काय. एक पद्माकर सोडला तर बाकी कोण आहे तसं? का तुला सागर काय चांगल्या कॅरेक्टरचा वाटला? आणि मी तर ऐकलंय की तात्यासाहेब देखील तसेच होते. कम ऑन निकी, दिस इज बॅड. तुला काय माहिती आहे का त्यांच्याबद्दल? अरे, मेघनानी सांगितलं ना मला सगळं. सगळी तिच्या घरातली गुपितं सांगितली आहेत. मैत्रीण होती म्हणून सांगितलं, कदाचित विहीन झाल्यावर सांगितलं नसतं. त्याचा आता पश्चात्ताप होईल तिला. होऊ दे. पण मी काय म्हणते, तू जरा बोल ना दिवाकर रावांची एंगेजमेंट बद्दल. बघतो, 1-2 दिवसात विषय काढतो. रोज ज्योतीला असं त्याच्याबरोबर पाठवायचं मला बाई टेन्शनच येतं. ओके बाबा, बोलतो म्हटलं ना त्यांच्याशी. बोलतो. मुक्ते, अगं किती रात्र झाली आहे, झोप की आता. कसला विचार करतेस? आत्या, आपली काही चूक नसताना माणसं सोडून का जातात? पूर्वजन्मीचे भोग असतात बाळा. आपण ते शांतपणाने तक्रार न करता भोगायचे. त्यातूनच मार्ग काढायचा. आता सगळं संपलं असं म्हणत पुढे जायचा प्रयत्न करते. पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती समोर येते. आत्या, आज मला आईची खूप आठवण येते. मुक्ते, आत्याची माया खूप कमी पडते का ग? खरंय तुझं, शेवटी आई ती आईस. तसं नाही ग, पण मला आज तिला खूप भेटायचंय. तिच्या कुशीत डोकं ठेवून झोपायचंय. तशी ना खूपदा येते ती माझ्या स्वप्नात. तिला वाटेल ना तेव्हा येते बहुधा. पण आज मला तिला भेटायचंय. असं वाटतं तिच्याकडेच जावं कायमचं. अगं वेडे, कुठे शोधतेस तिला स्वप्नात? ती सतत असते तुझ्या बरोबर, 24 तास तुला सांभाळत असते, सावरत असते. मुक्ता, आपलं माणूस दिसावं लागत नाही. ते आपल्याला सतत जाणवतं आसपास. मनापासून आठवायचं, डोळे बंद करून घ्यायचे की बघ ते भेटतं आपल्याला. आत्या, आज मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय रात्रभर
झोपच येणार नाही, अशी जागी राहणार. ये बाळ, थोपटते तुला. ये. डोळे शांतपणाने मिटून घे. मनापासून आईची आठवण काढ. आज आमच्या चिमणीच्या स्वप्नात तिची आई येणार आहे. तिला सांग, मला खूप शक्ती दे, खूप ताकद दे या जगाशी लढवण्याची, सगळी दुःख पचवण्याची. मग तिची आई म्हणेल, अगं वेडे, बघता बघता ही सगळी रात्र सरून जाईल. उद्या सकाळचा दिवस उगवेल, सूर्य उगवेल, तो छान नवीन दिवस घेऊ. त्याच्या स्वागतासाठी तयार हो. आता मात्र शांत झोप. एक मिनिट. एक मिनिट. हे पाणी घे. कोणीच कसं नाही तुझ्याजवळ. रखमा काकू, रखमा काकू. अहो, आम्हीच पाठवलं त्यांना आत्ता घरी. एवढा वेळ इथेच तर होत्या. हरी काका जेवत नाहीत अहो ते आल्याशिवाय. ते ठीक आहे, पण कोणीतरी असायला नको. अगं, आईने सांगितलं की तुला बरं वाटत नाहीये म्हणून बघायला आलो. कसं वाटतंय आता? बरं. डॉक्टर काय म्हणाले? म्हणाले मोठी नाचून घरात आली की अगदी ठणठणीत बऱ्या व्हाल म्हणून. खायची. अरे वा, आज नेहमीसारखे रागावला नाहीत तुम्ही. म्हणजे सगळे लोक म्हणतायत ते खरंच आहे. काय म्हणतात सगळे? हेच, आजकाल तुम्ही रागवत नाही पहिल्यासारखे. खूप बरं वाटलं हो तुम्हाला असं बघून. आजी, सागर, राकेशने त्यांच्यासाठी मुलगी पसंत केली. तुम्ही आणि विनी पण आता करा ना विचार. कितीही म्हटलं ना तरी कुणाची तरी साथ सोबत लागतेच आयुष्यात. एकट्याने नाही काढता येत आयुष्य. नाही आजी, कोणी माझी सोबत करावी अशी लायकीच नाहीये माझी. कोण म्हणतं? तुम्ही फक्त हो म्हणा आणि मग बघा. नाही आजी, तू मला काहीही सांग, मी सगळं करीन. पण आजी, रडतेस का तू? काय झालं? काय झालं? गोवर्धन, मी कुठे कमी पडले? म्हणजे मग ना मनापासून प्रयत्न केला की मुक्ताला तिच्या आईची उणीव भासू नये.
असं काय करते? प्रयत्न कसला केला? तिला खरंच वाटत नाही कोणी. नाही रे, शेवटी माझी झोळी रिकामीच राहील. बघ ना, आज इतक्या वर्षानंतर तिला तिच्या आईची आठवण झाली रे. खूप अस्वस्थ होती. मला म्हणाली की मला माझ्या आईकडे जायचंय कायम. काय? हो गोवर्धन, तुझी बायको असती तर काही वेगळं वागली असती का रे? किंवा मी मुक्ताची आई असते तर काही वेगळं वागले असते? अगं तसं काय नाहीये ताई. नाही रे गोवर्धन, सगळं सर्वस्व पणाला लावलं पण आत्याची आई नाही होऊ शकत. वहिनी गेली त्यावेळेला माझ्या मनात आलं की तुझं कसं होईल, मुक्ताला कोण बघेल. स्वतःलाच असे वेड्यासारखे प्रश्न विचारून मी माझी गरज निर्माण केली तुमच्या आयुष्यात. तुला असं का वाटतंय ताई? अगं खरंच तुझी गरज आहे मला. नाही रे, आज ती पोरी इतकी अस्वस्थ होती. तिला आईची खूप आठवण येत होती. म्हणाली मला आता आईकडे जायचं, कायमच जायचं. काही वेडावाकडा विचारत नाही तिच्या डोक्यात? नाही रे, पण बघ तू, आज इतकी वर्ष झाली तरी वहिनी तिच्या स्मरणात आहे. आई होणं इतकं महान असतं. असं काय करते ताई? आज मी पायावर उभा राहावं म्हणून तू स्वतःचं लग्नाचं वय सुद्धा विसरलीस. पण आधी एक क्षुल्लक बाबतीत स्वतःचे हातपाय घालतेस. अगं आता तुझ्या कामाची खरी सुरुवात आहे. मुक्ताला बघायला मंडळी येत आहेत. काय? मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, सोज्वळ आहे, स्वतःचं घरदार आहे. तू सांगितलंस त्यांना? नाही, मला मुक्ताचं सुख हवंय. मग ते खोटं बोलून मिळालं तरी तसंच.